कैलास राणा शिवचंद्र मोळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी. शंभो शिवशंकरा, शंभो शिवशंकरा. ओम नमो शिवशंकरा. ओम नमो पार्वते नमः. शिवशंकरा शिवशंकरा. नमस्कार श्रोते हो, आज आपण कहाणी महाशिवरात्रीची ऐकणार आहोत. आणि ही महाशिवरात्रीची कथा जर आपण ऐकली तर ही कथा ऐकल्यामुळे या जन्मामुळे आपल्याकडून कळत नकळत अजाणतेपणे झालेली पाप धुवून जातील, पापे निघून जातील आणि आपल्याला पापमुक्त होण्याची साठीची संधी ही कहाणी ऐकल्यामुळे मिळणार आहे. तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका आणि कहाणी ऐकण्यापूर्वी ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा विविध प्रकारच्या धार्मिक कथा आपल्याला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. तर कहाणी महाशिवरात्रीची श्री सूत यांनी शौनक ऋषी यांना सांगितलेली आहे. पूर्वी विंध्य पर्वतावरती एक हिंसक असा शिकारी राहत होता आणि शिकार करणे हा त्याचा नित्यक्रम होता, दैनंदिन क्रम होता. असाच तो एका दिवशी विंध्य पर्वतावरती जंगलामध्ये शिकार करण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन निघाला. त्याच्यासोबत शिकारी सर्व साहित्य होतं आणि तो जंगलामध्ये निघाला. तो ज्या वाटेने चालला, ज्या रस्त्याने चालला, त्या ठिकाणी भगवान शिवशंकराचे मंदिर होते आणि नेमका तो पूर्वकाळ होता, म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस होता. मंदिरामध्ये पुजारी भटजी मंत्रोच्चार करत होते. मंदिरामध्ये धूप दीप आरती अगदी धामधूम चालू होती. भक्तगणांची रेलचेल होती आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने भगवान शिवशंकराला अर्चना करत होता, पूजा करत होता, मंत्रोच्चार चालू होते. शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो, कैलासपते शिवहर हर हर महादेव. प्रत्येक जण आपल्या आपल्या भक्तिभावाने हा मंत्रोच्चार करत होता आणि हा शिकारी त्या मंदिरापासून चालला होता, मंदिरात जवळून निघाला होता आणि तो शिकारी या सर्व गोष्टी ऐकत होता, त्याच्या कानावर पडत होता. शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो. त्याला काहीतरी वेगळं वाटलं, त्याला काहीतरी वेगळंच ऐकायला मिळालं आणि तो ते वाक्य घेऊन पुढे निघाला, गुणगुणत निघाला. त्यालाही मजा वाटली. शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो असं म्हणत म्हणत गुणगुणत जंगलामध्ये निघून गेला. शिकारीसाठी निघून गेला. तो रस्त्यानं चालतोय, शिकार शोधतोय, पण त्याच्या मनामध्ये तो एक गाणं तो गुणगुणतोय. शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो. आणि तो जंगलामधून चालला, इकडं पाहतोय तिकडं पाहतोय, कुठं हरिण दिसेल, कुठं ससा दिसेल, शिकारीसाठी काहीतरी दिसेल, पण त्याला काही शिकार सापडत नाही. तोंडामध्ये मात्र त्याच्या नक्की एकच वाक्य गुणगुणतोय, तो रेंगाळतोय, गंमत म्हणून, चेष्टा म्हणून, मजे ना तो एकच बोलतोय. शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो. दुपार झाली, दुपारचा प्रहार संपला, तिसरा पहार चालू झाला. दिवस मावळायला लागला तरी या शिकाऱ्याला कुठलीही शिकार सापडली नाही. हा शिकार शोधत जातोय, मात्र मनामध्ये गुणगुणतोय. शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो. शेवटी अंधार पडला, रात्र झाली, त्याला कुठेही शिकार मिळाली नाही. आणि मग त्याचा नेहमीचा एक पानवाटा त्याला दिसला. त्याला माहिती होतं या पानवट्यावरती या अंधाऱ्या रात्रीमध्ये इथे प्राणी, हिंस्र पक्षी पाणी पिण्यासाठी येतात आणि नक्की आपण या ठिकाणी शिकार करू, ह्या मनामध्ये योजना करू. म्हणजे ते बेलाचं झाड होतं आणि त्या बेलाच्या झाडाच्या बरोबर खाली प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना त्यांनी एका महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठापना केली होती, पूजा केली होती. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या हस्ते या ठिकाणी निर्माण केलेली ही पिंड होती. आणि त्या पिंडीच्या वरती हा शिकारी सावजाची वाट बघत होता, शिकारीची वाट बघत होता. परंतु त्याला काही झाडाचे फंटे पाने आडवे असल्यामुळे त्याला सावज टिपता येत नव्हतं आणि म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. आणि ती त्याने तोडलेली पाने खाली बरोबर
बरोबर त्या महादेवाच्या पिंडीवरती पडत होती. आणि हा मुखामध्ये गंमत म्हणून, मजा म्हणून, टिंगल म्हणून शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमामि शंभो असा हा मंत्रघोष करत होता, नामघोष करत होता. टिंगल टवाळीत का होईना, पण त्याच्या हातून या ठिकाणी पुण्यकर्म घडत होतं. कारण तो दिवसभर उपाशी होता, कुठल्याही प्रकारचे फराळ केला नव्हता, अन्न सेवन केलेलं नव्हतं आणि मुखामध्ये शंभो शंकराचं नाव होतं आणि बेलाची पानं तोडून ते त्या महादेवाच्या पिंडीवर टाकत होता. हे सगळं नकळतपणे घडत होतं, त्याची त्याला कल्पना नव्हती. परंतु परमेश्वराची दिला किती आघात आहे बघा. या असल्या हिंस्र शिकाऱ्याकडून सुद्धा प्रभू नामस्मरण करून घेत होते आणि या बेलाची पानं तोडून 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 त्याने शंकराच्या पिंडीवर पिंड भरत आली होती. आणि मुखामध्ये एकच उच्चार होता, न शिवहर शंभो नमोमि शंभो, शिवहर शंभो नमोमि शंभो. रात्र झाली, अंधार पडला, एक प्रहार संपला, कुठलेही प्राणी आले नाहीत. दुसरा प्रहारही संपत आला. मात्र प्रहार संपताना एक हरणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आली. त्यानं पाहिलं, त्यानं हरणीवरती बाण रोखला, बाण मारणार इतक्यात ती हरणी त्या शिकाऱ्याला मनुष्यवाणीनं बोलू लागली, हे शिकाऱ्या थांब, महापातक करू नकोस. अरे तुम्हाला मारू नकोस, मी गर्भीण आहे, मी गर्भवती हरणी आहे आणि तू जर मला मारलंस तर एक गर्भवती हरणी मारल्याचं पाप तुला मिळेल आणि तुझ्याकडून हे महापाप होईल. हे महापुरुषा तू मला मारू नको. तुला एक सांगते, गाडीभर किडामुंगी जीव मारले तर एक हरिण मारल्याचं पातक होतं आणि 100 हरिण मारले तर एक बैल मारल्याचं पातक होतं. 100 बैल मारले तर एक गोहत्या केल्याचं पातक होतं आणि 100 गायी मारल्या तर एक ब्राह्मण मारल्याचं पातक होतं आणि 100 ब्राह्मण मारले तर एक स्त्री हत्येचं पाप होतं आणि 100 स्त्रिया मारल्या तर एक गुरुहत्येचं पाप होतं आणि 100 गुरु मारले तर एक गर्भिणी स्त्री किंवा गर्भिणी प्राणी मारल्याचं पाप होतं. हे सत्पुरुषा, तू कशासाठी एवढं मोठं पाप तुझ्या अंगावर घेतो? अरे तू मला मारू नको. हे बघ, मी तुला वचन देते, माझी आता सध्या माझ्या पोटामध्ये बाळ आहे, माझी प्रसूतीचा वेळ जवळ आलेला आहे, मी माझ्या झोपडीत जाते, माझ्या घरापर्यंत जाते, जिथं माझा परिवार राहतो तिथं जाते आणि मी पिलाला जन्म देते आणि पिलाला जन्म देऊन परत मी येते, सकाळ होईपर्यंत येते. पण मी तुला वचन देते की मी परत नक्की येईन, पण तुम्हाला आता मारू नको, मला जाऊ दे, मला जीवदान दे, मला वाचव. अशा प्रकारची गयावया विनवणी ती हरणी या शिकाऱ्याला करते. शिकाऱ्याला आश्चर्य वाटलं, अरे ही मनुष्यवाणी न बोलते, आजपर्यंत मी एवढ्या शिकार केला, कुठलाही प्राणी मला बोलला नाही, मी आला की प्राणी टिपला आणि घरी घेऊन गेलो, पण ही हरणी बोलते. काहीतरी वेगळं चित्र आहे, काहीतरी वेगळं बोलते, ज्ञानी हरणी दिसते. आणि म्हणून तो शिकारी म्हणाला, हे बाई, तू मनुष्यवाणीनं बोलतेस म्हणजे तू कोणीतरी वेगळी आहेस, मला तुझी कहाणी सांग, कोण आहेस तू? तेव्हा ती हरणी सांगू लागली, हे सत्पुरुषा, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं देव आणि दानवामध्ये, राक्षसाने देवाने जेव्हा समुद्र मंथन केलं होतं, त्या मंथनातून अनेक हिरे मोती रत्न बाहेर पडली आणि त्यापैकीच मी एक रंभा, होय मी रंभा, मी स्वर्गातील अप्सरा आणि मी त्या समुद्र मंथनातून निर्माण झाल्यामुळे मला देव स्वर्गलोकात घेऊन गेले आणि स्वर्गलोकामध्ये मी रमले. स्वर्गलोकामध्ये देव आणि इतर लोकांचं मी मनोरंजन करत होते आणि स्वर्गामध्ये माझ्याकडून मधुन्मत्तपणे, चुकून, नकळतपणे मी थोडंसं या स्वर्गामध्ये राक्षसाच्या बाजूने गेले आणि स्वर्गामध्ये मी अमृत पिण्याच्या ऐवजी मद्यप्राशन करू लागले आणि मी चुकीच्या लोकांसोबत गेले आणि मी त्यांना सोडून मारीच नावाच्या राक्षसासोबत, दानवासोबत मी मैत्री केली आणि मी दानवाच्याच या ठिकाणी दानवाच्या सोबत राहिल्यामुळे त्यांचेच गुण माझ्यामध्ये येत गेले आणि देव माझ्यावरती हळूहळू कोपत गेले, रागावले. एका दिवशी हा मारीच शिकारीला गेला असताना माझ्याकडे वेळ होता. मी म्हटलं चला शंभो शिवशंकराचं दर्शन घेऊन यावं आणि म्हणून कैलास पर्वतावरती शंभो शिवशंकराच्या दर्शनासाठी गेले. परंतु शंभो शिवशंकरांनी मला पाहताच रागावले आणि सांगितलं, हे रंभे, तू भ्रष्ट झाली आहेस,
तू माझं दर्शन घ्यायला येऊ नकोस, तू पापी झाली आहेस, तू मारीचीसारख्या राक्षसासोबत आहेस, मी तुला शाप देतो, तू हरिणी होशील, मारीची बी हरिण होईल, तुझं संपूर्ण परिवार हरिण होईल आणि तुला भूतलावावरती पृथ्वीवरती तुला जन्म घ्यावा लागेल आणि हरिण म्हणून तुला 12 वर्ष काळ काढावा लागेल. मी शंभो शिवशंकराला शरण गेले. हे महादेवा, हे शंभो शिवशंकरा, हे शंभो, हे शिवशंकरा, मला माफ करा, चुकलं, माझं चुकी झाली, तुम्ही मला शाप दिलाय. हे प्रभो, हे देवा, हे शंभो शिवशंकरा, मला उशाप द्या. आणि मग मी गयावया केल्यानंतर दयाळू दयाघन असलेला शंकर यांनी मला उशाप दिला आणि सांगितलं 12 वर्षानंतर एका शिकाऱ्याच्या माध्यमातून तुला या ठिकाणी मुक्ती मिळेल आणि 12 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर तू पुन्हा स्वर्गामध्ये येशील आणि रंभा म्हणून, अप्सरा म्हणून या स्वर्गलोकीच्या देवाची तू सेवा करतील आणि नृत्यकलेत निपुण होतील. अशा प्रकारे मला आशीर्वाद दिला. हे प्राण्या, हे मानवा, हे महामानवा, मी तुला सांगितले शब्दानं शब्द खरी गोष्ट आहे. आता तरी मला घरी जाऊ दे, कारण मी जर घरी गेले तर या बाळाला मी जन्म देईल आणि मी नक्की सकाळी दिवस उगवण्याच्या अगोदर या ठिकाणी मी तुझ्यासाठी येते, मग माझी तू खुशाल शिकार कर. अशा प्रकारची गयावया ती हरणी या शिकाऱ्याला या ठिकाणी करू लागली. शिकाऱ्याला संपूर्ण कहाणी ऐकून आश्चर्य वाटलं. ती म्हणला, ठीक आहे, अगं आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्राणी काही ना काही कथा कल्पना सांगत असतो, प्रत्येक मनुष्यसुद्धा कल्पना रचत असतो, तूही रचली असेल, मी तुझा विश्वास ठेवणार नाही. एक काम कर, तू शपथ घे, तू काहीतरी शपथ घेतल्याशिवाय आणि ते मला पटल्याशिवाय मी तुला या ठिकाणी जाऊ देणार नाही. तेव्हा ती हरणी म्हणते, हे सत्पुरुषा, हे मानवा, हे बघ, ब्राह्मण कुळामध्ये जन्म होऊन सुद्धा जो व्यक्ती नामोच्चार करत नाही, वेदोच्चार करत नाही, ब्राह्मणी धर्म पाळत नाही, त्याला जे महापातक लागेल ते महापातक मला लागेल, मी जर परत नाही आले तर. हे लक्षात ठेव. या ठिकाणी माझ्या अंगावरती किडे पडतील आणि जो व्यक्ती देवपूजा, कीर्तन, भजनामध्ये पान, सुपारी, तंबाखू खातो त्या व्यक्तीला जे पाप लागेल ते पाप पुढच्या जन्मामध्ये विंचव होतो आणि ते पाप माझ्या मातीने घेते, मी जर नाही परत आले तर. हे मानवा, मी सांगते, जी स्त्री, जी पतिव्रता आपल्या घरामध्ये धनधान्य असून सुद्धा आपल्या पतीला उपाशी ठेवते, आपल्या पतीचा छळ करते, त्याला जेवण देत नाही, ती पुढच्या जन्मी वटवागुळ होते आणि मी जर नाही आले तर हे पाप माझ्या माती लागेल. आईवडिलांना छळणारे, आईवडिलांना त्रास देणारे पुढच्या जन्मी माकड होतात, तेही पाप मी माझ्यावर घेते, मी जर परत नाही आले तर. अशा प्रकारच्या अनेक शपथा या हरणीनं वाहिल्या आणि मग त्या शिकाऱ्यानं त्यानं तिला जाण्याची परवानगी दिली आणि सांगितलं, तू बरोबर सांगितल्या प्रमाणे सूर्योदयापूर्वी तू या ठिकाणी यायला पाहिजे. ती हरणी निघून गेली. या शिकाऱ्याला आश्चर्य वाटलं, अरे आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे. आणि तो कालपासून जो गुणगणत होता त्याने याही सुरू होतं, शिवहर शंभ नमामि शंभ, शिवहर शंभ नमोमि शंभ, शिवहर शंभ नमोमि शंभ. आणि झाडाची बेलाची पानं त्या महादेवाच्या पिंडीवर टाकत होता. नकळतपणे पूर्ण रात्र या ठिकाणी त्याचं हे चालू होतं, अव्याहतपणे चालू होतं आणि महादेवाच्या पिंडीवर बेलाच्या पानाचा खत साचला होता. मुखामध्ये नाम होतं, शिवहर शंभो नमोमि शंभ, शिवहर शंभो नमामि शंभो, शिवहर शंभो नमोमि शंभो. आणि या ठिकाणी दुसरी हरीण आलेली आहे. ही हरीण आली आणि या हरणीला या शिकाऱ्यानं पाहिलं आणि बरोबर भात्यातून बाण काढला. तो बाण या ठिकाणी धनुष्याला लावला आणि बाण सोडणार एवढ्या तीही हरणी बोलू लागली, हे शिकाऱ्या, हे मानवा, थांब, माझा वध करू नको. अरे माझी पाडसं घरी आहेत रे, मला 2 पाडसं आहेत, गोजिरवाणी माझी 2 बाळं आहेत, घरी आहेत, उपवासी आहेत. मी पाणी प्यायला आले होते पण त्याला मी दूध प्राशन दिलेलं नाही, ते मला पिलेले नाहीत, ते उपवासी आहेत. हे प्राण्या, हे मानवा, मी तुला विनंती करते, विनवणी करते, तू मला मारू नकोस. मी घरी जाते आणि माझ्या त्या प्राण्यांना, माझ्या बाळांना, माझ्या पाडसांना मी दूध पालन करते, दूध या ठिकाणी पाजते आणि मग मी घरी परत येते, माझ्यावर विश्वास ठेव. त्यावेळेला हा शिकारी म्हणाला, अगं तू घरी जाशील परंतु
परत येशील याची गॅरंटी काय? कारण तू उपाशी आहे तसा मी उपाशी आहे, तुझी बाळू उपाशी आहे तसं माझी बाळू वगैरे उपाशी आहेत आणि तुला मारल्याशिवाय मी माझं पोट भरू शकत नाही. तेव्हा तू काहीतरी शपथ घे. तेव्हा त्या हरीने शपथ घेतली, हे मानवा, विद्या स्वतःजवळ असताना सुद्धा जो दुसऱ्याला विद्या देत नाही, ज्ञान असून सुद्धा जो दुसऱ्याला ज्ञान देत नाही, तो पुढच्या जन्मी अज्ञानी होतो आणि ते पाप माझ्यावर पडेल जर मी परत नाही आले तर. या जन्मी आईला आणि गाईला छळणारे पुढच्या जन्मी बालविधवा होतात, त्या स्त्रिया बालविधवा होतात आणि त्यापुढे उलटा होतात. ते पाप मला लागेल जर मी परत नाही आले तर. आपल्या मंदिर, मस्जिद, पानवटा, देव, धर्म याची निंदा करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या अंगावर किडे पडतील, पुढच्या जन्मी त्याला रवरव करणाऱ्या जखमा होतील आणि हे पाप माझ्या माती लागेल जर मी आले नाही तर. लेखासुनांना लेख आणि सून चांगले असताना जे सासू सासरे त्यांचा छळ करतात, त्यांची विडंबना करतात, त्यांची पुढच्या जन्मी वटवाघूळ होतात आणि हे पाप माझ्या माती लागेल मी जर तुला नाही घेऊन आले तर. विनाकारण लोकांना त्रास देणारा, विनाकारण छळणारा व्यक्ती पुढच्या जन्मी पांगळा होतो. ते पाप मला लागेल मी जर नाही परत आले तर. गरिबाचा छळ करणारा निपुत्रिक होतो, मी जर नाही आले तर पुढच्या जन्मी हे पाप मला लागेल आणि मला आता जाऊ दे. अशा प्रकारे हरणीने विनवणी केली आणि ती हरणी शिकाऱ्याच्या परवानगीनं गेली. जाताना सांगितलं, तू जा पण दिवस उगवण्याच्या अगोदर या ठिकाणी मला परत ये, कारण मला तुला मारल्याशिवाय माझ्या पोटामध्ये अन्न जाणार नाही, माझं कुटुंब उपाशी आहे. ती हरणी गेली आणि तो शिकारी परत झाडावर बसला ठिकाणी होता. त्याने परत काही पेलाची पानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली आणि मुखामध्ये जे एकच नाम होतं, शिवहर शंभो नमो मी शंभो, शिवहर शंभो नमो मी शंभो. दुसरा प्रहार संपला, तिसरा प्रहार संपत आला. चौथ्या प्रहाराच्या सुरुवातीला त्या ठिकाणी एक हरिण आला, नर आला आणि हे काळवीट या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलं. आता शिकारला वाटलं, अंबा बरं झालं, आता याला मी मारणार आणि माझी शिकार पूर्ण करणार. शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावला आणि मारणार तेवढ्यात ते हरिण सुद्धा बोललं, ए शिकाऱ्या थांब, मानवा थांब, मला मारू नको. अरे माझ्या घरी 2 पत्नी आहेत, एक आता प्रसूत व्हायला गेलेली आहे आणि एकीचं लहान बाळ आहे. मला त्याला भेटून येऊ दे, मला त्यांना बोलून येऊ दे, त्यांचा निरोप घेऊन येऊ दे आणि निरोप घेऊन आल्यानंतर तुम्हाला खुशाल मार. यावेळी शिकारला कमाल वाटली, अरे ही सगळीच हरणं बोलतात. मग त्याने काळविटाला सांगितलं, हे काळविटा, मी जर तुला नाही मारलं तर मी काय खाणार आणि तू गेलास तर माझं कसं? मी तुला जाऊ देणार नाही. जर तुला जायचं असेल तर काहीतरी तुला शपथ घ्यावी लागेल. आणि मग त्या काळविटानेही शपथ घेतली, हे मानवा, मी सांगतो, या जन्मामध्ये लहान मुलाला त्रास देणारा, या जन्मामध्ये लहान मुलाचा छळ करणारा पुढच्या जन्मी निपुत्रिक होतो आणि ते पाप माझ्या माती लागेल मी जर आलो नाही तर. पुन्हा एकदा सांगतो, या जन्मामध्ये जो व्यक्ती दानधर्म करत नाही, जो व्यक्ती दुसऱ्याची निंदा करतो, जो व्यक्ती रागराग करतो, तो पुढच्या जन्मी स्त्री असेल तर बेडूक होते आणि जर पुरुष असेल तो मगर होतो. अशा प्रकारे या ठिकाणी ते जे पाप आहे ते मला लागेल. आणि जे भाऊ असून आपसात भांडणं करतात ते पुढच्या जन्मी माकडं होतात, तेही पाप मला या ठिकाणी लागेल. तेव्हा तुम्हाला जाऊ दे. जे लोक देवळामध्ये जाऊन डाव खेळतात, देवळामध्ये जाऊन भ्रष्टाचार करतात, अनादर करतात, ते पुढच्या जन्मी पंडुरोगी होतात. आईबापांना छळणारा महारोगी होतो. अशा प्रकारे जे भाऊ भांडण करतात, वाद करतात, बहीण भाऊ वाद करतात, ते पुढच्या जन्मी मासे होतात आणि ते एकमेकाला खातात. जे ब्राह्मण असून सुद्धा मांसाहार करतात, जे ब्राह्मण असून सुद्धा या ठिकाणी मांसाहार करतात, ब्राह्मण असून वेदपूजा करत नाही, ती माणसं पुढच्या जन्मी खुळी होतात, अपंग होतात आणि ते पाप माझ्या मते लागेल. ब्राह्मणाचे अन्न पळवणारा, शेतकऱ्याचे अन्न पळवणारा, अन्न नुकसान करणारा, पशुपक्ष्यांचा चारा जाळणारा पुढच्या जन्मामध्ये पुढच्या वेळेला आंधळा होतो आणि ते पाप मला लागेल. गोवध करणारा, गाईची हत्या करणारा,
पुढच्या जन्मामध्ये विकलांग होतो, मुका होतो, बहिरा होतो आणि ती पापं मला लागतील जर मी परत नाही आलो तर. अशा प्रकारे गयावया या हरणाने केली, या काळविटाने केली. आणि म्हणून शिकाराने या काळविटालाही जाऊ दिलं आणि सांगितलं तू जा, पण दिवस उगवण्यापूर्वी तू इथं यायला पाहिजे. तुम्हाला वचन दिलंच ती सगळी पापं तुला लागतील. आणि ते हरिण त्या ठिकाणी निघाला. चौथा प्रहार सुरू झाला, उजाडलं होतं आणि या शिकाऱ्याच्या हातून 3 प्राणी निघून गेले होते. मात्र याच्या तोंडामध्ये मुखामध्ये एकच नाव होतं, शिवहर शंभो नमो मी शंभो, शिवहर शंभो नमो मी शंभो, शिवहर शंभो नमो मी शंभो. संपूर्ण रात्रभर बेलाची पानं नकळतपणे का होईना, अजाणतेपणे का होईना या महादेवाच्या पिंडीवर पडत असल्यामुळे प्रभू शंकराच्या आशीर्वादानं, प्रभू शंकराच्या कृपेनं, महादेवाच्या आशीर्वादानं त्या शिकाऱ्याची या जन्मात केलेली सर्व पापे धुवून निघाली. या जन्मात केलेली सर्व पापे या ठिकाणी नष्ट झाली आणि हा शिकारी पापमुक्त झाला, या ठिकाणी भयमुक्त झाला. दिवस उजाडाची वेळ झाली होती, चांगलं उजाडलं होतं आणि पहिली हरणी बाळाला जन्म देऊन या ठिकाणी हजर झाली. दुसरी हरणी आपल्या पिलांना पाडसांना पाजून या ठिकाणी आली आणि काळवीटही त्या ठिकाणी आला आणि सांगितलं, हे शिकाऱ्या, आता तू आमची शिकार कर, आता आम्हाला मारायला काही हरकत नाही, आम्ही तुला दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे, आम्ही आज तिघही या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु शिकाऱ्याचं मनपरिवर्तन झालं होतं, मतपरिवर्तन झालं होतं. त्याला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाला होता, देवाची कृपा त्याच्यावरती झाली होती आणि आज शिकाऱ्याला सद्गती मिळाली. प्रत्यक्ष शिवगण विमान घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि या पुष्पानं सजवलेल्या विमानामध्ये बसून त्या शिकाऱ्याला घेऊन डायरेक्ट वैकुंठाला गेले. आणि या ठिकाणी मारीच्य, रंभा आणि हे जे हरिण ज्याला देवाने शाप दिला होता त्यांनाही 12 वर्ष पूर्ण झाली होती, त्यांनाही मुक्ती मिळाली आणि तेही देवलोकामध्ये गेले, स्वर्गलोकामध्ये गेले आणि पुन्हा रंभा देवाची या ठिकाणी सेवा करू लागली. अशा प्रकारे ही महाशिवरात्रीची कथा, ही महाशिवरात्रीची कहाणी आहे. या कहाणीचं जर आपण वाचन केलं, श्रवण केलं, वारंवार श्रवण केलं, ही कहाणी 11 वेळा ऐकली, 21 वेळा ऐकली, तर ही कहाणी ऐकल्यामुळे आपल्याला प्रभू शंकराचा आशीर्वाद मिळेल, प्रभू शंकराची कृपा आपल्यावरती होईल. आपल्याकडून या जन्मामध्ये झालेली पाप निघून जातील, धुवून जातील, पाप मुक्त होऊ. अशी ही कहाणी आपण स्वतः 10 वेळा, 11 वेळा ऐका, 21 वेळा ऐका आणि ही कहाणी तुमच्या जवळच्या आप्त, इष्ट, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करा, त्यांना पाठवा, त्यांना ऐकायला लावा, त्यांनाही पापमुक्त करा. हाच मोका आहे, हीच वेळ आहे, हीच महाशिवरात्र आहे आणि ही महाशिवरात्र आपणा सर्वांना पापमुक्त हो करो, आपली पाप धुवून निघो असे या ठिकाणी मी प्रभू शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन मागणी करतो, विनंती करतो. तुम्ही ही कथा ऐकली त्याबद्दल धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कमेंटमध्ये शिवहर शंभो नमो मी शंभो लिहायला विसरू नका. ही कथा आपण ऐकली त्याबद्दल ज्ञानसागर मराठीच्या वतीने सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. शिवहर शंभो नमो मी शंभो, शिवहर शंभो नमो मी शंभो.